शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपला सर्वांचा शेतकरी पुत्र 2 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन पंढरीच्या पांडुरंगाच्या पावन भूमीमध्ये या ठिकाणी करत आहे। मी सरकारला सांगू इच्छितो की आपण जर खरे शेतकरी पुत्र असाल तर रोहितदादांचा ज्या आंदोलनाला तुम्ही सकारात्मक पाठिंबा देऊन माझ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देतात। कारण खऱ्या अर्थाने रोहितदादा शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग करत आहे। आज जी कर्जमाफी सरकारने केली त्यामध्ये अनेक अटी टाकलेल्या आहे। सरळ सोपी मागणी आहे की सगळ्या अटी शर्ती काढून आमच्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी द्या। ह्या मागणीसाठी रोहितदादा कालपासून उपोषणाला अन्नत्याग त्या ठिकाणी करत आहे। त्यांची तब्येतसुद्धा खालवलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही खऱ्या अर्थाने सरकारमधील प्रतिनिधी जर तुम्ही शेतकरी पुत्र असाल तर तुम्ही तात्काळ निर्णय जाहीर करून ही सरसकट कर्जमाफी देताना ही या ठिकाणी सांगू इच्छितो। ही फक्त एक ठिणगी आहे। रोहितदादाच्या रूपाने पंढरीच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये ही ठिणगी पेटलेली आहे। याचा वनवा कधी पेटन हे तुम्हाला सांगता येणार नाही। त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आणि सर्व मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की आता तरी शहाणे व्हा, आता तरी शहाणे व्हा आणि माझ्या शेतकऱ्यांच्या कष्टाचं घामाचं तरी द्या। कुणीतरी सांगितलं जातं की आता बँकांवर लोड येईल। अरे ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी 72,000 कोटीची कर्जमाफी केली त्यावेळेस बँकांवर काही लोड नाही आला। आणि आता तर सगळं ऑनलाईन आहे। तुमच्याच बँकातले पैसे बँकात राहणार आहे। काहीतरी टिपिकल भाषणं करायचे आणि सांगायचं आणि ह्या लोकांना दिशाभूल करण्याचं काम केलं जात आहे। त्यामुळे आता रोहितदादांनी जे आसूड उगारलेलं आहे ते आता कुठं शांत बसणार नाही। कारण रोहितदादा हे माध्यम आहे। या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी सांगू इच्छितो। त्यामुळे रोहितदादा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे। आता तुम्ही शांततेच्या मार्गाने जरी आंदोलन केलं मी तर आसूडच गळ्यात घातलाय। आता या सरकारच्या मंत्र्याला रोडवर आपण फिरून द्यायचं नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आपल्या नेत्याची जर ही परिस्थिती होत असेल तर आपण कार्यकर्ते आणि आपण जर शेतकरी पुत्र म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे हीच या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि या आंदोलनामध्ये अनेक रोहितदादांबरोबर आमचे काही सहकारी उपोषणाला बसलेले अन्नत्याग करत आहे। आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातील आपल्याद्वारे सर्वांना सांगू इच्छितो की गावागावातले रस्ते बंद करा, तहसील ऑफिस बंद करा। त्या तहसीलच्या दारात कोंबड्या तुमचे बकरं शेळ्या मेंढे सगळे घातल्याशिवाय हे सरकार जागी होणार नाही। माझं तर म्हणणं आहे 2 दिवसात काही निर्णय नाही झाला ना हे सगळे बकरं शेळ्या गुरं घेऊन मंत्रालयातच घालू आपण संतोषराव। याच्याशिवाय यांना जुळणार नाही। हे लय सरळ नाही। कुणीतरी आता टीका टिप्पणी करतंय रोहितदादा काय म्हणले आता काहीतरी काय करतात अरे स्टंट करतात। तुम्ही 1 तास उपाशी राहून दाखवा ना। लाजा तरी वाटला पाहिजे ना तुम्हाला बोलण्यासाठी, लाजा तरी वाटल्या पाहिजे ना। उगा लावायचे आपले जीभ टाळू लाग काहीतरी बोलायचं। अरे या माणसाला कर्जमाफी होणार आहे का? अरे या माणसाची परिस्थिती बघा ना तुम्ही। रोहितदादांची कर्जमाफी नाही होणार। अरे ह्या माणसाला तुमच्या शेतकऱ्यांच्या वेदना कळतात। या माणसाला शेतकऱ्यांचं हृदय कळतं म्हणून या ठिकाणी आंदोलन आहे। मधल्या कालखंडामध्ये कुठं नाशिकला आंदोलन, मंचरला आंदोलन, अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले। अरे आंदोलन केलं म्हणून 8-9 रुपये रेट वाढला। 5 आणि 6 रुपयाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजार होता तो 18, 19, 20 रुपयापर्यंत गेला ना। त्याचं खऱ्या अर्थाने श्रेय कोणाचं आहे? रोहितदादांचं आहे। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सहभागी होते पण तरी पण सर्व याचं श्रेय जातं रोहितदादांना। अरे कोणीतरी त्या ठिकाणी पुढे येते म्हणून तुम्ही टीका टिप्पणी करता। अरे तुम्ही पण शेतकरी पुत्र आहे ना। तुमचे बापदादा शेतकरी होते। इथं जाणीव ठेवा, इथं जाणीव ठेवा। ठीक आहे रोहितदादा स्टंट करताना मग जा ना तुमच्या मुख्यमंत्र्याकडे जा, मंत्र्यांकडे जा, डिसिजन घ्या ना। आजची आज निर्णय जाहीर करा ना। आमचे रोहितदादा लगेच उठतील। काहीतरी म्हणे आता तुम्ही मुंबईला या, तुम्ही तिकडे निर्णय जाहीर करा। इकडे रोहितदादा त्या ठिकाणी अन्नत्याग सोडायला तयार आहे। तर तुम्ही जर त्या ठिकाणी
रोहितदादा उपोषणाला बसलेत अन्न त्याग करत असताना जर तुम्ही अशा पद्धतीने जर बालिश वक्तव्य करत असताल तर तुम्हाला हे शेतकरी माफ करणार हे या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे मी आपणाद्वारे सरकारला विनंती करतो, आता तरी शहाणे व्हा, आमच्या शेतकऱ्याला द्या ना, त्यांच्या घामाचं कष्टाचं आहे ना, तो अन्नदाता आहे ना, अन्नदात्याला तुम्ही जर समाधानी ठेवू शकत नाही, तुम्ही राजकर्ते म्हणून तुम्हाला फिरण्याचा कुठलाही अधिकार नाही हे या ठिकाणी सांगतो. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे या आंदोलनासाठी, या अन्नत्याग आंदोलनासाठी हेच या ठिकाणी सांगतो. थांबतो. रामकृष्ण हरी. सर्वांना विनंती, समोर कोणी यायचं नाहीये.